त्यांच्या एकदम जीवलग मित्र त्यांचे महावीर सोनवणे, एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, ते खूप विचार मोठे आहेत त्यांचे. मागच्या 365 दिवसात आजपर्यंत असा एकही दिवस गेला नसेल त्या व्यक्तीचा की त्याच्या डोळ्यातून अश्रू नाहीत. प्रत्येक जागेवर संतोष अण्णाची आठवण, प्रत्येक जागेवर संतोष अण्णाचे विचार. आणि संतोष अण्णा नसताना त्यांच्या बंधूला म्हणजे मला, त्यांच्या मुलाला जे काय मायेची म्हणजे पांघरून आहे मायेचं, ते देण्याचा प्रयत्न करतात. अवघ्या 4 दिवसामध्ये त्यांनी जे काही संतोष अण्णा देशमुख यांच्या नावाचे जे प्रवेशद्वार केलं ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. आमचे मोठे बंधू, आणि त्यांना या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आम्हाला धीर दिला. आत्ता देखील म्हणतायत की शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि मी देखील कधीच ह्या न्यायाच्या लढाईतून माघार घेणार नाही, असे आमचे दीपक भाई एवढं हक्कानं आम्ही त्यांना हाक मारतो आणि ते आम्हाला एवढं प्रेम देतात की आम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतूनच संतोष अण्णाचे विचार पूर्णपणे जागृत आहेत आणि तेच मला लढायला बळ देतात. तर यापुढचा लढा ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत लढलो त्याच उमेदीनं आणि त्याच हिमतीनं आम्ही सगळे लढणार आहोत आणि ह्या सगळ्या आरोपींना ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत.